तू जा रे बाबा, इथे आमच्या दांड्यागुल केल्यास, जा आता सुखाने झोप. आमची झोप उडवलीस, आप्पा बडबडले. ठीक आहे. शौर्य गालातल्या गालात हसत वर त्याच्या रूममध्ये गेला आणि पोट धरून खो खो हसत होता. काय झालं शौर्य? मग त्याने अधिकराव आणि आप्पा दोघांची झालेली अवस्था तिला सांगितली. श्रुती खळखळून हसू लागली. शौर्य मात्र तिच्याजवळ सरकला आणि तिला हळूच मिठी तोडून तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि लाईट्स ऑफ केले. आता पुढे. दुसऱ्या दिवशी दोघेही आवरून खाली नाश्त्याला आले. कालचं आठवून दोघांनाही हसू येत होतं. पण खाली आल्यावर दोघांनाही चित्र थोडं उलटं दिसलं. शौर्य, एका रात्रीत ह्या दोघींनी काय जादू केली? दोघीही छान हसतमुख दिसत होत्या. दोघींच्या केसात मोगऱ्याचा गजरा माळलेला होता. वाव, कसला मस्त सुगंध पसरला आहे. श्रुती पटकन बोलली. तुला आवडला? अगं, ह्या केसात माळलेला गजऱ्याचा आहे. अहो, कावेरीबाईंनी डोळ्यांनी खुणवले तसं अधिकरावांनी श्रुतीला हे एक मोगऱ्याचा गजरा दिला. श्रुतीने त्याचा मंद सुगंध श्वासात भरून घेतला. अगं, माळ की केसात? अक्कासाहेब बोलून गेल्या. श्रुतीने लहान मुलीसारखा तो डोक्यावर धरला आणि उलसं तोंड केलं. बॉयकट असल्यामुळे ती कशी मारणार तो गजरा? तिला तसं पाहून सगळे हसायला लागली. इट्स ओके अक्का, तिने तो शर्टच्या खिशात टाकला. नाश्ता करताना श्रुतीने शरदला फोन केला. हॅलो, कुठे कडमडला आहेस? इथेच आहे. मॅडम, तुम्ही सांगा, काही काम आहे का? तुझी न्यूज खोटी निघाली. ती रुबीना आलीच नाही. मॅडम, न्यूज खोटी तर अजिबात नाही. निशांत सरांबद्दल कळलं मला. फुकटचा हाकनाक गेला. म्हणजे म्हणजे पुढे काम करायला नकार दिला असणार आणि ह्या लोकांनी त्याचा गेम केला. पण योगिताची सुपारी निघाली ही खबर पक्की आहे. ती कशी योगिताला उडवेल ह्याचा विचार तुम्ही करा. अरे, ती काही इतकीही मूर्ख नाही की स्वतःहून काहीतरी कांड करेल आणि आत लॉकअपमध्ये घुसायचा प्रयत्न करेल. तेही आहे मॅडम. इतक्या श्रुतीचा दुसरा फोन वाजू लागला. शरद, मी तुला पुन्हा फोन करते, एक अर्जंट कॉल येतोय, बोलतच तिने त्याचा फोन कट केला. हा कॉन्स्टेबल मीना. मॅडम, एक प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं? पलीकडून मीनाने जे सांगितलं ते ऐकून श्रुती शॉक झाली. व्हॉट? श्रुती जोरात ओरडली. हे झालंच कसं? तुम्ही काय सगळा झोपा काढत होता? ओरडून मनीषा काय करत होत्या? फोन दे त्यांना. मग मॅडम, ते मी 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 काय? इतकं सगळं होईपर्यंत काय करत होतात? परवा मी इतक्या इन्फॉर्मेशन देऊनही आज व्हायचं तेच घडलं. ॲम्ब्युलन्स बोलावलीत का? हो मॅडम, ते ॲम्ब्युलन्स येतेच आहे. मी येईपर्यंत कोणालाच काहीच खायला देऊ नका. माजल्यात सगळ्या. बघतेच आज एकेकीला, बोलत श्रुतीने रागाने फोन कट केला. श्रुती, काय झालं? किती हायपर होतेस? शौर्य म्हणाला. काही नाही शौर्य, बोलतच तिने प्रसादला फोन केला. हॅलो, कुठे आहेस? जस्ट पोहोचले पोलीस स्टेशनला. इन्स्पेक्टर परिणिती? अहो, ही काय, येते बाईक पार्क करते. एक काम कर, इन्स्पेक्टर परिणिती आणि कॉन्स्टेबल नाईकना घेऊन सिटी हॉस्पिटलला पोहोच. काय गं, काय झालं? मग तिने घडलेला प्रकार सांगितला. एव्हाना घरात सगळ्यांना कळलं योगिताला विष देण्यात आले ते. सगळ्यांना तिच्यासाठी वाईट वाटले, पण श्रुतीसमोर कोणीच काहीच बोलले नाही. हॅलो कॉन्स्टेबल मोरे, कुठे आहात? निघतोय मॅडम. कॉन्स्टेबल राणीला घेऊन मला पिक करा. येस मॅडम. श्रुतीने पुन्हा शरदला फोन केला आणि त्याची न्यूज खरी असल्याचं सांगितलं. मॅडम, ती नाही आली, मग कोण? तोच विचार करते रे मी पण. ती आली नाही मग कोण? जेलमध्ये कालच मिसेस सरदेसाई. ओ गॉड, मी कशी विसरले. मिसेस सरदेसाई कालच जेलमध्ये शिफ्ट केले त्यांना. मूर्ख बाई, काय करून बसली. अजून नवऱ्याचा अंतविधी झाला नाही. मॅडम, मी आधीच म्हणालो होतो ती गेम करणार. रुबीना? रुबीना? डोकं आऊट केले हिने माझं. शरद, मला रुबीना पाहिजे, काहीही कर. हो मॅडम, पण ते प्रत्येक कामाचे वेळेत पैसे पोच करते. जर रुबीना नाही मिळाली तर ह्यावेळी बंदुकीच्या सगळ्या गोळींनी तुझं कायमचं पोट भरेल. सॉरी मॅडम, हे काम हवं तर फुकट करतो. ठेवतो फोन, म्हणत त्याने पटकन फोन कट केला. श्रुती, नाश्ता करून घे आधी, 2च घास खाल्ले तू फक्त. नकोय शौर्य, ती मोबाईलवर भरभर मेसेज टाईप करत होती. खावं लागेल. शौर्य तिला जबरदस्ती भरवू लागला. शौर्य, नकोय ना. त्याने डोळे मोठे केलं तसं गुपचूप ती खाऊ लागली. ह्या दोघांचं प्रेम पाहून अधिकरावाने डोक्याला हात लावला. आता हे 2 फुगे पुन्हा फुगू नयेत म्हणजे मिळवलं. पुन्हा श्रुतीचा दुसरा फोन वाजू लागला. अनोळखी नंबरवरून फोन येत होता. श्रुती, अनोळखी नंबर आहे, रिसीव्ह करू नकोस, शौर्य म्हणाला. रिसीव्ह तर केला पाहिजे शौर्य, श्रुती चेहऱ्यावर गंभीर भाव आणत म्हणाली. रमाई, एक अद्रकवाली कडक चहा प्लीज. ओके तैसाब, म्हणत ती निघून गेली. हॅलो, श्रुतीने फोन रिसीव्ह केला. कैसी हो मैडम? सुना है मेरे इंतज़ार में हो. श्रुती हंसली. इंतज़ार और तुम्हारा? मैं क्यों भला करने लगी. तशी पलीकडे तीही हंसली. क्या मैडम जी, मेरे को मालूम वो तेरा चमचा है ना शरद, आजकल बहुत फुदक रहा है. कौन शरद? श्रुती तिला म्हणाली. मैं किसी शरद को नहीं जानती. ये बेड़िया है मैडम जी. काम होते ही तू कौन और मैं कौन. हाँ, तुमसे ही सीख रही हूँ. वैसे आज का झटका कैसे लगा मैडम जी? इतना भी खास नहीं था, कुछ अलग करती तो मज़ा आता, श्रुती हंसत म्हणाली. ये तुम लोगों की पुरानी चाल है. काम खत्म, आदमी खत्म. निशांत सरदेसाई खत्म, योगिता खत्म.
वैसे भी जिंदा रह के क्या करने देती, धरती के बोझ बने रहते। अच्छा है तुमने ही सफाया किया, श्रुती तिला टुमणे मारत बोलत होती। क्यों मुँह लगती हो मैडम, तू मेरी लड़कियां भगा के ले गई तो तुझे क्या लगा मेरा धंधा बंद हो जाएगा? बाजार अभी भी गर्म है। वैसे तेरा मर्द बड़ा हॉट है, अभी तो मैं जवान हूँ। ती पलीकडून गाणं म्हणायला लागली। हाँ, तेरे जवानी के किस्से बहुत सुने हैं, किस किस के साथ जवानी लुटा रही है ये मुझे भी पता है, और तेरा ये जवानी का नशा एक दिन मैं ही उतारूंगी। ज़रूर मैडम, उसके लिए मैं तुम्हारे हाथ में आनी चाहिए ना। श्रुती हसली। बहुत जल्द अपनी मुलाकात लिखी हुई आहे आणि तिने फोन कट केला। घरातले तर सगळे फक्त तिचं बोलणं ऐकत होते। तिने पुन्हा एकदा फोन केला। मोरे, घराचा रस्ता सापडतोय का आज? हा ते मॅडम, ते मुलाची शाळा पण त्याचं रस्त्यावर आहे ना. मग एक काम करा, रिझाईन करा आणि मुलांना शाळेत सोडायचं आणायचं काम करा, बोलून तिने फोन कट केला। यार, घरात बायको आणि पोलीस स्टेशनमध्ये ह्या मॅडम दोघींनी जगणं नकोसं केलंय। मोरे, हे मॅडम समोर बोला बरं। कॉन्स्टेबल राणी एक भुवई उंचावत म्हणाली। सॉरी, ते चुकून गेलं, प्लीज मॅडमना काही सांगू नकोस, मोरे विनवणी करत म्हणाले। रमाईने तिला चहा आणून दिला। चहा पीत तिने पुन्हा एक फोन केला। नंबर ट्रेस झाला। हो मॅडम, ती सुरतमध्ये आहे, जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे, ती एका जागेवर थांबणार नाही, सुरत पोलिसांना अलर्ट करा। ओके मॅडम, बोलून पलीकडून फोन कट झाला। इतक्यात मोरे धावत घरात आला। चला मॅडम, रमाई टिफिन बॅगेत ठेव, उगाच साहेबांची धावपळ नको। शौर्य, निघते मी, बोलून तिने गॉगल डोळ्यावर चढवला। तिची बॅग मोरे आधीच घेऊन गेला होता। श्रुती, अगं आज लवकर येशील का? का मॉम? अगं तसंही आज आम्ही शॉपिंगला जाणार आहोत, हो की नाही हो? त्या म्हणाल्या तसं अधिकरावांनी होकारार्थी मान हलवली। तुझ्या ओटी भरण्यासाठी साडी घ्यायची तर तू हवीस ना? मॉम, शौर्याच्या पसंतीने घ्या, शौर्यानं जे आवडतं तेच मला आवडतं। बरं, निघू मी? थांब श्रुती, मीही येतो। चलो, आज बकरा कटनेवाला है, शौर्य श्रुतीला म्हणाला। म्हणजे? श्रुती त्याला म्हणाली। डॅड आणि कोण हसतच दोघेही घरातून बाहेर पडले। एक तासाभरात ती जेलमध्ये पोहोचली। मॅडम, ते सगळ्यांची कसून चौकशी केली, पण कोणीच बोलायला तयार नाही आहे। त्या काल नवीन आलेल्या मॅडम कुठे आहेत? त्यांना जेलर मॅडमच्या केबिनमध्ये घेऊन या। ओके मॅडम। श्रुती जेलर मॅडमच्या केबिनमध्ये गेली। जय हिंद मॅडम, जेलर मॅडम श्रुतीला म्हणाल्या। जय हिंद। किती वाजता घडले हे सगळं? दोघेही चर्चा करू लागल्या। इतक्यात कॉन्स्टेबल राणी मिसेस सरदेसाईंना घेऊन आली। मॅडम, प्लीज तुम्ही बाहेर जाता का? श्रुती जेलर मॅडमना म्हणाली। हो मॅडम। मिसेस सरदेसाई, काय करून बसलात? मम्मी, कुठे काय केलं? त्या घाबरत घाबरत म्हणाल्या। तुम्ही नाही तर कोणी केलं? ती मेली तर 2 मर्डरचा चार्ज लागेल तुमच्यावर। मी काहीच नाही केलं, विश्वास ठेवा माझ्यावर। कसा ठेवायचा विश्वास? स्वतःच्या नवऱ्याचा खून केलात आणि आता हा प्रयत्न। मॅडम, एका खुनाची शिक्षा ही तीच आणि 2 खुनाची ही शिक्षा तीच असणार आहे, त्या मान खाली घालत म्हणाल्या। श्रुतीने नकारार्थी मान हलवली आणि ती तिथून उठून बाहेर निघून गेली। तिने प्रसादला फोन केला। कंडिशन कशी आहे? सिरियस आहे, पलीकडून प्रसाद म्हणाला। ठीक आहे, सिक्युरिटी टाईट करा तिची, मी पोलीस स्टेशनला जाते। जेलर मॅडम, लक्ष ठेवा, तिला काही झालं तर हे सगळं तुमच्यावर सुद्धा येणार आहे। नवीन कैदी आत आल्यावर हे सगळं घडले, जड जाणार आहेत ह्या गोष्टी तुम्हाला। सॉरी मॅडम, पण त्या निशांत सरांच्या वाईफ आहेत, त्या असं काही करतील असं अजिबात वाटलं नाही। निशांत सरांच्या वाईफ असल्या तरी त्या एक गुन्हेगार आहेत, हे कशा विसरलात तुम्ही? इथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही स्पेशल नाहीये, काही ना काही गुन्हा केलाय त्यांनी, तेव्हाच त्या इथे आहेत हे विसरू नका। आणि देवाकडे प्रार्थना करा की योगिताला काही होता कामा नये, नाहीतर तुमचं कोणाचं काही खरं नाही। सगळ्यांच्या मानाखाली होत्या। श्रुतीने पुन्हा डोळ्यावर गॉगल चढवला आणि ती जेलमधून बाहेर पडली। काही वेळातच श्रुती पोलीस स्टेशनला पोहोचली। ती येऊन नुकतीच तिच्या केबिनमध्ये पोहोचली तर शिंदे सर स्वतः तिच्या केबिनमध्ये आले। जय हिंद सर, श्रुती चेअरवरून उठत म्हणाली। बस श्रुती, बोलतच ते तिच्या समोरच्या चेअरवर बसले। सर, मला बोलायचं ना, मी आले असते। एकतर अशा उघडलेल्या अवस्थेत काम करतेस, आधीच इतकी धावपळ, त्यात अजून नको म्हणून मी स्वतःच भेटायला आलो। काय प्रोग्रेस? गोष्टी प्लॅनप्रमाणे चालल्या आहेत सर, फक्त ती आणि तिचा मजनू हातात लागले पाहिजेत। इतक्यात रणदिवे सरही तिच्या केबिनमध्ये आले। अरे सर, तुम्ही इथे? बोल मयंक। सर, सुरत पोलीस स्टेशनमधून फोन आला होता। काय, सापडली का ती? श्रुती एक्सायटेड होत म्हणाली। नाही, नंबर ट्रेस करून तिथला पत्ता मिळून पोहोचेपर्यंत ती तिथून पळून गेली होती। वाटलंच होतं मला, श्रुती हताशपणे म्हणाली। मयंक, त्या दोघांचे फोटो सुरतमध्ये व्हायरल करा आणि सगळे चेक नाके, बस स्टँड, रेल्वे स्टँड, सगळीकडे सुरत पोलिसांना चेकिंग करायला सांगा। ती तिथून दुसरीकडे पळायचा प्रयत्न करणार। हो सर, मी ऑलरेडी ते काम केलंय। गुड, बघूया कुठे पळते ते आता। सर, अजून एक, निशांत सरांचा आज अंत्यविधी उरकावा लागेल। किती दिवस बॉडी ठेवायची? डॉक्टर गंदिताचा फोन येऊन गेला मगाशी। श्रुती, त्याच्या बायकोला आणि मुलांना आणायची व्यवस्था करा मयंक, आणि प्रोटेक्शन द्या त्यांना।
निशांतच्या बायको मुलांच्या जीवाला धोका आहे शिंदे सर. येस सर. जय हिंद सर बोलून रणदिवे सर श्रुतीच्या केबिनमधून बाहेर पडले. सर, अंत्यविधीच्या कार्यक्रमाच्या वेळी पोलीस फोर्स हजर असेल ना? प्रत्येकाला अलर्ट राहायला सांगा. आणि कळलं मला श्रुती. मी माझ्या पद्धतीने करतो हे हँडल. तू रेस्ट घे थोडी आणि बाकीचे आहेत बाहेरची धावपळ करायला. हो सर. तसे सगळेच त्यांच्या परीने ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत. पण काही गोष्टी अशा आहेत की तिथे स्वतःच पुढे जाणं गरजेचं आहे. निशांतच्या मर्डरची केस कोर्टात दाखल झाली आहे. हो सर. 4 दिवसानंतरची तारीख आहे. तोपर्यंत रुबीन हाताला लागणं गरजेचं आहे. श्रुती, मी माझी माणसं कामाला लावली आहेत. तूही तुझं नेटवर्क कामाला लाव. ऑलरेडी लावले सर. निघतो मी. काही असेल तर मला कळव. अँड टेक केअर. हो सर. श्रुती पुन्हा उठायला गेली तर त्याने तिला हाताने बस म्हणून इशारा केला आणि शिंदेसर निघून गेले. काही वेळात प्रसाद आणि परिणिती हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशनला आले. परिणिती खूप वैतागली होती. दमले बुवा, किती ती धावपळ. इतक्यात तिच्या टेबलवरचा फोन वाजला. येस मॅडम. आलेच मॅडम. ह्या मॅडम पण ना श्वास घेऊ देत नाहीत. ती उठली आणि श्रुतीच्या केबिनमध्ये गेली. संध्याकाळी नेहमीप्रमाणे शौर्य श्रुतीला घ्यायला आला होता. तिची वाट बघत पोलीस स्टेशनच्या आवारात उभा होता. समोरून त्याला परिणिती येताना दिसली, पण तिने शौर्याला पाहून वाट वाकडी केली. शौर्याला तिचं हसायला आलं. इतक्यात त्याला प्रसाद आणि श्रुती बाहेर येताना दिसले. प्रसाद तिला घेऊन गाडीपर्यंत आला होता. हाय सर, कसे आहात? प्रसाद, मी एकदम मस्त. तू कसा आहेस? ये कधीतरी वाईफला घेऊन घरी. हो सर, नक्कीच. अरे, श्रुतीच्या ओटी भरणाला ये ना, विथ फॅमिली. अरे, कधी आहे? ही काहीच नाही बोलली. अरे, ह्या केसच्या नादात काहीच लक्षात राहत नाही. नवरा आहे हे तरी लक्षात राहतं ना मॅडम? शौर्य तिची मस्करी करत म्हणाला. हा, ते माझ्या लक्षात राहतं, पण तुमच्या लक्षात कुठे राहतं आपल्याला बायको आहे ते? कोणी हँडसम म्हणालं की लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढतात मला विसरून. यार श्रुती, ते कालचं आज नको ना उरकून काढूस. शौर्य तोंड वाकडं करत म्हणाला. चला, तुमचं चालू दे, मी निघतो. प्रसादने दोघांना त्याचा वाजणारा फोन दाखवत म्हटलं. प्रियाचा म्हणजे त्याच्या वाईफचा फोन येत होता त्याला. चला मॅडम, निघूया. मॅमचा फोन येतोय सारखा. का? काही अर्जंट आहे का? हो, अर्जंटच आहे. आज डॅडना तिने 2 लाखाला चुना लावलाय. व्हॉट? श्रुती जोरात ओरडली. श्रुती, हळू यार. शौर्य गाडी स्टार्ट करत म्हणाला. इतकी काय? मॉमने शॉपिंग केली आहे बघ घरी गेल्यावर. गप्पा मारत ते दोघं घरी जायला निघाले. काही वेळातच दोघेही घरी पोहोचले. शौर्य तिला सावकाशपणे घरात घेऊन आला. शौर्य, मी खालीच आप्पांच्या रूममध्ये फ्रेश होते. आता वर जाऊन पुन्हा खाली यायला नाही जमणार. ओके बोलून शौर्य वर त्याच्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेला. रमाई, मला 1 चहा आणि साहेबांना कॉफी बोलून शौर्य खालीच आप्पांच्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेला. श्रुती फ्रेश होऊन बाहेर हॉलमध्ये येऊन बसली. रमाई तिच्यासाठी चहा घेऊन आली होती. शौर्यही आला होता. अगं, आता चहा? कावेरीबाई म्हणाल्या. जेवायला वेळ आहे ना मॉम, जरासं डोकंही दुखतंय आज, म्हणून म्हणतोय. आता रजा घे. शौर्य कॉफीचा 1 सिप घेत म्हणाला. खरंच श्रुती, अगं बायकांना ह्या दिवसात धावपळ झेपत नाही आणि तू आहेस. मॉम, मी घरात बसले तर अजून जास्त डोकं दुखेल माझं. मला रिकामं बसायला नाही आवडत. बरोबर, ते जाऊ दे. हे बघ काय घेतले तुझ्यासाठी. त्यांनी ज्वेलरी बॉक्स उघडून श्रुती समोर धरला. मॉम, हे म्हणजे खूप महाग असेल ना? श्रुती तो डायमंडचा नेकलेस बघत म्हणाली. अगं, मला कुठे 10 सुना आहेत आणि हा मी नाही, तुझ्या नवऱ्याने घेतलाय तुझ्यासाठी. शौर्य, तुम्ही तर म्हणालात. तुला आवडला का ते सांग. पण इतके पैसे खरंच खर्च करायची गरज होती का? आणि तसंही माझ्याकडे हा एकच दागिना शोभून दिसतो. श्रुती तिच्या कमरेची गन काढून दाखवत म्हणाली. तुझ्यावर नाही करणार खर्च तर कोणावर करणार श्रुती? अहो, पण भविष्याचा विचार करा ना. हा असा खर्च? भविष्याची चिंता तू नको करूस. तुला आणि बेबीला मी आरामात आयुष्यभर सांभाळू शकतो. झालं असेल तुमचं तर साड्या बघूयात. बघ, त्या तरी आवडत आहेत का? नाहीतर. शौर्य चिडून बोलला. शौर्य, श्रुती उलसं तोंड करत म्हणाली. तुला इतरांच्या फिलिंग्सचं काहीच नसतं, स्पेशली माझ्या. सॉरी ना. त्याचा हात धरून ती ओठांचा पौट करत म्हणाली आणि त्यानेही मागचा पुढचा विचार न करता तिच्या ओठांवर ओठ टेकवले. शौर्य, तिने त्याला ढकलून दिलं आणि त्याच्या हातावर एक फटका मारला. सगळे हसत होते आणि शौर्यने लाजून केसातून हात फिरवला. मॉम, साड्या दाखवतेस ना? श्रुतीला तर कुठे तोंड लपू असं झालं होतं. ही बघ, ही तुझ्यासाठी घेतली ओटी भरण्यासाठी. प्राईस बघू नको, साडी बघ आवडली का सांग, नाहीतर चेंज करायला. शौर्याने तिला टोमणा मारलाच. अगं, तू राज्याध्यक्षांची सून आहेस. माझ्या काही मैत्रिणीही ओटी भरण्याला येणार आहेत. माझी एकुलती एक सून अशी उठून नको का दिसायला 4 चौघात? तुमची पसंती आहे ना, मग 1 नंबर, श्रुती म्हणाली. मग इतर साड्याही त्यांनी श्रुतीला दाखवल्या. श्रुती सामान्य घरातून आली होती, त्यामुळे तिला इतका खर्च केलेला खरं तर आवडला नव्हता. काटकसरीत दिवस काढले होते तिने. तिच्या बाईकसाठीही तिने कर्ज काढलं होतं आणि ते फेडायला ती पार्ट टाईम जॉब करत होती.
बरं चला जेवून घ्या, आता ती दमली आहे, अधिकराव म्हणाले. शौर्य, आज इथे सगळ्यांसोबत जेवूया, मग वर जाऊया. शौर्याने तिला सावकाश सोप्यावरून उठवले. श्रुती, पोलीस स्टेशनमध्ये कसं करतेस? हा चेअरवरून उठताना नाही होत त्रास. थोडी कंबर दुखते, पण कामाचा लोड इतका आहे की ह्या गोष्टी लक्षातच येत नाहीत. मी काय म्हणते शौर्य, तुम्ही दोघेही खाली त्या रूममध्ये शिफ्ट व्हा काही दिवसांसाठी. कावेरी, काय बोलतेस? बोलताना अधिकरावांचे डोळे मोठे झाले होते. अहो, ते म्हणजे तिला त्रास होते म्हणून, आणि आप्पांची रूम सोडली तर ती एकच रूम खाली आहे. मॉम, त्या रूममध्ये नको, मी हवं तर तिला उचलून घेऊन जात जाईन वर आमच्या रूममध्ये. का, असं काय आहे त्या रूममध्ये? श्रुती आश्चर्यचकित होत म्हणाली. काही नाही, अडगळीची खोली आहे ती, शौर्य पटकन बोलला. रमाई, ताटं कर सगळ्यांसाठी. श्रुतीने सगळ्यांचे चेहरे नोटीस केले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तिला काही वेगळेच दिसले. जेवतानाही सगळे शांत होते. शौर्य फक्त श्रुतीला काही हवं नको ते विचारत होता. बाकी सगळे शांत जेवत होते. आप्पासाहेबांच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडाला होता. अर्ध्यातच ते जेवताना उठले. मग मला बाद झालं. तसं अधिकरावांनी कावेरीबाईंवर एक जळजळीत कटाक्ष टाकला. भरभर जेवून ते वर त्यांच्या रूममध्ये निघून गेले. श्रुतीची नजर राहून राहून त्या बंद रूमवर जात होती. माझ्या कसं इतक्या दिवसात लक्षात आलं नाही की ती रूम बंद का आहे ते? कदाचित माझा घरातला वावर कमी आहे त्यामुळे लक्षात आलं नसावं. श्रुती, कसला विचार करतेस? शौर्य तिच्याकडे पाहत म्हणाला. काही नाही, ते एका केसबद्दल विचार करत होते. ते ताटातलं सगळं फिनिश कर. शौर्य, प्लीज, नाही जात आहे. रोज हेच चाललंय तुझं, त्यामुळे बेबीचं वजन वाढत नाहीये. रागात त्याने तिच्या प्लेटमधला राईस घेतला आणि तिला एक घास भरवला. जबरदस्तीने तिने ते खाल्लं, कारण आता शौर्य थोडा चिडलेला वाटला तिला. दोघी हातात हात घालून जिना वर चढून आले. श्रुतीचा फोन वाजत होता म्हणून ती रूमच्या बाहेरच थांबली. शौर्य, तुम्ही जा, अर्जंट आहे हा कॉल. मी बोलून लगेच येते. शौर्य ही रूममध्ये निघून गेला. फोन शरदचा होता. हा बोल. मॅडम, काम झाले तुमचं, एक ॲड्रेस सेंड करतो, ती तिथेच आहे. ओके पाठव बोलून श्रुतीने फोन कट केला. तिला आता अधिकरावांच्या रूममधून आवाज येत होता. श्रुती मुद्दाम तिथेच मोबाईलमध्ये बघत एरझाऱ्या घालत होती. काय गरज होती त्या रूमबद्दल बोलायची? हो, सॉरी ना, माझ्या खरंच लक्षात नाही राहिलं. आणि आता इतकी वर्ष झालेत त्या गोष्टीला. काळ कितीही लोटला असला तरीही आठवणी ताज्याच असतात कावेरी. शौर्यला किती त्रास होईल ह्या गोष्टीचा विसरलीस तू. आणि त्याचं पहिलं बाळ आहे ते त्या रूममध्ये. नाही, अजिबात नाही. हो, मी मुद्दाम नाही केलं, सहजच गेलं माझ्या तोंडातून. कावेरी, शौर्य आपला एकुलता एक मुलगा आहे आणि श्रुती एकुलती एक सून आहे. त्या दोघांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याला जर पुन्हा त्रास झाला तर काय करणार आहेस? श्रुती, झाले का तुझं? शौर्य बेडरूमच्या दाराशी उभा राहून बोलला. हो शौर्य, ते मेसेज पाहते. ती सावकाश तिच्या रूममध्ये निघून गेली. तिने रणदिवे सरांना फोन केला. सर, एक लीड मिळाली आहे, एक ॲड्रेस सेंड करते. सुरत पोलिसांना कळवा, आणि हो, प्रसाद आणि मिस परिणिती आणि एक टीम आत्ताच्या आत्ता सुरतला पाठवा. ओके श्रुती म्हणून रणदिवे सरांनी फोन कट केला. श्रुतीने परिणितीला फोन केला. हॅलो मॅडम, मिस परिणिती. जय हिंद मॅडम. आवर्त घे प्रसाद, आणि टीम तुला घ्यायला येईल. मॅडम, आत्ता? हो, आत्ता सुरतला निघायचं आहे. पण मॅडम, उद्या गेलं तर नाही का चालणार? परिणिती आळस देत म्हणाली. ओके, उद्या रिझाईन लेटर घेऊन पोलीस स्टेशनला ये. मॅडम. ओ मॅडम, हॅलो हॅलो. पण श्रुतीने तिकडून फोन कट केला होता. हे मॅडम पण ना, निदान झोपू तरी द्या हो. तुम्ही झोपताय नवऱ्याच्या बहुपाशात, निदान मला रात्रीच्या स्वप्नात तरी झोपू दे. पुन्हा परिणितीचा फोन वाजला. फोन रणदिवे सरांचा होता. रेडी? येस सर, रेडी. फोन कट करून तिने तयारीला सुरुवात केली. रात्री शौर्य झोपेतच घाबरून उठला होता. AC सुरू असतानाही घामाने पूर्ण भिजला होता. त्याच्या अचानक उठण्याने श्रुती जागी झाली. शौर्य, शौर्य, काही होते का? तिने बाजूचं बटन प्रेस करून लाईट्स ऑन केली. काही नाही, तू झोप. त्याने अंगातले टी-शर्ट काढून टाकलं. वाईट स्वप्न पाहिलीत का? काही नाही, तू झोप म्हणलो ना. तरी श्रुती उठून बसली. तिने बाजूच्या ड्रॉवरमधून टिश्यू काढून त्यांचा चेहरा पुसला आणि त्याला पाणी प्यायला दिलं. या झोपा म्हणत तिने त्याला स्वतःच्या कुशीत घेतलं. काय आहे त्या बंद खोलीत असं? आजच कसा शौर्यांना हा त्रास झाला? शौर्यला मायेने कुरवात बराच वेळ ती ह्या गोष्टीचा विचार करत होती. विचारात तीही झोपून गेली. काढेल का शोधून श्रुती तिच्याच घरात असलेलं बंद दरवाजा मागचं रहस्य? तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.